आताची महत्त्वाची बातमी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी केलेल्या आंदोलनाला यश आल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे। परभणीमधील रास्ता रोको आंदोलनानंतर राजू शेट्टी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तर सरकारने 20 तारखेच्या आधी मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटवावा असंही राजू शेट्टी यांनी म्हटलंय। स्वाभिमानी संघटना लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार असंही राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे। शेट्टी साहेब आंदोलन केलंय, काय नेमकं कारखानदारांकडे मागणी होती आणि गुलाल उधळलाय तुम्ही, नेमकं काय निवारण झालं आजच्या आंदोलना दरम्यान? स्वाभिमानी शेतकरी संघटनेची, त्याचबरोबर किसान सभेची आणि सर्वच शेतकऱ्यांची मागणी होती। त्या पद्धतीनं अनेक दिवस ही मंडळी आंदोलन करत होती आणि आजच्या रस्ता रोकोनंतर या दोन्ही कारखान्यांनी त्याला मान्यता दिली आणि त्याच्यामध्ये यश मिळालं। 32 लाखाचे झाले 64 कोटी, म्हणजे परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आम्ही 64 कोटी रुपये वाढवून देऊ शकलो, याचं निश्चितच आम्हाला समाधान आहे। जरांगे पाटलांना काय आवाहन करणार किंवा सरकारला तुमच्या काय सूचना असणार? 20 तारखेच्या आधीच प्रश्न मिटवावा। कडाक्याची थंडी आहे, लाखोच्या संख्येने जर लोक मुंबईच्या दिशेने चालले तर त्यांची जेवणाची राहण्याची आभाळ होणारच आहे। नाही म्हटलं तर त्रासदायक आहे। सगळे गोरगरीब लोक आहे, राहणार कुठं, झोपणार कुठं? मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे। जागतिक स्तरावर मुंबईचं एक वेगळं महत्व आहे। आपल्या देशाचे जागतिक स्तरावर नामुष्की होऊ नये म्हणून आंदोलन होण्यापूर्वीच सरकारनं निर्णय घ्यावा। लढणार कोणाचा प्रस्ताव तुमच्याकडे आलाय का? वाटाघाटी सुरू आहे का महाविकास आघाडी किंवा महायुतीकडे? आम्ही आमची दिशा 2 वर्षापूर्वीच ठरवलेली आहे आणि ते म्हणजे त्या बाद झाल्या आता आघाड्या आणि युत्या। आता बाद झालं आपलं, आपण बरं मतदारांच्यावर, शेतकऱ्यांच्यावर, सामान्य जनतेवर, लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या लोकांच्यावर विश्वास ठेवावा आणि आपलं मत आजमावा। शेवटी निवडून येऊन तरी काय करणार आहे? जनसामान्यांचे प्रश्नच मांडायचे आहेत, ते चव्हाट्यावर आणायचे आहेत आणि ते मी करू शकतो हा लोकांना आता विश्वास आहे, कारण यापूर्वी मी ते करून दाखवलेलं आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी।